शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष अल्लाबक्ष गडकरी यांच्या प्रयत्नातून 17,000 कामगारांना संसारोपयोगी साहित्य व सुरक्षा किटचे वाटप। शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष अल्लाबक्ष गडकरी यांच्या प्रयत्नाने 17,000 बांधकाम कामगारांना संसारोपयोगी साहित्य व सुरक्षा किट वाटप करण्यात आले। शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्लाबक्ष गडकरी यांनी प्रयत्न करून 1,88,00,000 रुपये बांधकाम कामगारांच्या मुलांना शालेय निधी मिळवून दिला। शरद पवार गटाचे कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष अल्लाबक्ष गडकरी यांचे हे काम उत्कृष्ट असल्याचं समीर मालगाव यांनी सांगितलंय। या प्रसंगी दिलावर शामजी, इरफान नदाब, सोहेल कोकणे, शब्बीर चलवादी, समीर मुल्ला, कादर मदार, रहिमतुल्ला मेडकरी, इस्माईल मेडकरी, रियाज मुजावर, रमजान गडकरी उपस्थित होते। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार कामगार सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अल्लाबक्ष गडकरी यांनी अत्यंत छान असं उपक्रम नसून हे सर्वसामान्य जनतेसाठी घेतलेलं कष्ट ज्यांच्या रूपातून आज आम्ही या ठिकाणी बघितलं। गेल्या 2 वर्षापासून सातत्याने राष्ट्रवादी कामगार सेलच्या माध्यमातून यांनी जवळपास 17,000 लोकांचे ह्या अर्ज मंजूर करून 1,88,000 पर्यंत शैक्षणिक शिष्यवृत्ती 1,88,00,000 रुपये त्यांनी मंजूर केली। आम्हाला अभिमान आहे की आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आमदार जयंत पाटील साहेब व संजय बजाज साहेब आणि राहुलदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना आम्हाला त्यांची लाभलेली साथ आज यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी जे सर्वसामान्य लोकांना जे आज या ठिकाणी त्यांना कामगार सेलच्या माध्यमातून मिळणारे हे घरगुती साहित्य, त्यांच्या सेफ्टीसाठी लागणारं साहित्य त्यांना आज अल्लाबक्ष गडकरी साहेब जे राष्ट्रवादी कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी ज्या प्रकारे त्यांना ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिलेत, जेणेकरून 2 वर्ष 3 वर्षाच्या मागे आम्ही हे कुठं ऐकत सुद्धा नव्हतो की कामगार सेलच्या जे कामगार आहेत, जे काम करणारे लोक आहेत की त्यांना अशा प्रकारे सुद्धा सुविधा मिळू शकतात। कारण आता बघितलं की मी सुरक्षिततेचे त्यांना साहित्य बघितले, हेल्मेट असेल, त्यांचं सेफ्टी जॅकेट असेल, या लोकांना ह्या अगोदर ह्या गोष्टी आम्ही कधी ऐकत नव्हतो। मिळत असतील पण ते थोड्याफार कमी प्रमाणात मिळत असतील, पण अल्लाबक्ष गडकरी शहर जिल्हाध्यक्ष झाल्यापासून मला त्यांचं कौतुक करायचं आहे की त्यांना 18,000 लोकांच्या पर्यंत ह्या घरगुती साहित्य, त्यांचं सुरक्षिततेचं साहित्य ज्या ठिकाणी कामावर जाणार आहेत हे सगळं त्यांना त्यांच्या वेळेत आणि त्यांना सोपं होईल असं त्यांनी आज उपलब्ध करून दिलेले आहेत। दुसरी, महिलांना हे दिवसभर काम करून आपलं परपंच चालवत असताना ज्या काही अडचणी येत होत्या, घरातलं हे अमुक भांडे कमी आहेत, तमुक भांडे कमी आहेत, हे सुद्धा अल्लाबक्ष गडकरी यांनी पाठपुरावा करून त्यांना त्या साहित्य त्यांच्यापर्यंत त्यांना देण्याचा प्रयत्न नाही तर त्यांना दिलेला आहे। त्या व्यतिरिक्त त्यांनी त्यांच्या मुलांचं शैक्षणिक जे खर्च होतं तर त्यांनी जवळपास 1,88,00,000, मला आनंद आहे त्या गोष्टीचा आणि अभिमान सुद्धा आहे की 1,88,00,000 रुपयांची त्यांना शैक्षणिक निधी त्यांनी ते मंजूर करून ठेवलेला आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा त्याचा मोठा एखादा कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी आम्ही त्यांचं निधीचं ते पत्र वाटप करण्यात येईल। आणि आज रोजी मी अल्लाबक्ष गडकरी यांच्याकडनं माहिती घेतली, 17,000 लोकांना मंजूर झालेल्या घरगुती साहित्यापैकी 12,000 लोकांना ह्याचा लाभ मिळालेला आहे। त्या व्यतिरिक्त अल्लाबक्ष गडकरी यांचं अनेक मला कौतुक करावंसं वाटतं की हे जे कामगार सेलचे जे लोक आहेत जवळपास 18,000 लोक मान्य संजय बजाज साहेब, राहुलदादा पवार यांच्या मदतीने अल्लाबक्ष गडकरी यांनी जे त्या लोकांच्यापर्यंत ज्या सुविधा पोहोचवल्यात त्या माध्यमातून 18,000 लोकांच्या आरोग्याची सुद्धा जबाबदारी अल्लाबक्ष गडकरी यांनी उचललेली आहे की त्यांना वेळोवेळी त्यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन असतील ते मान्य संजय बजाज साहेबांच्या माध्यमातून ते पूर्णपणे मोफत होतात। त्या व्यतिरिक्त हार्टचे ऑपरेशन आहेत, जे काही मोठे ऑपरेशन